आता एक महत्त्वाची अपडेट ठाण्यातून ठाणे नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसतोय। माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित हे आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतो आहे। मी आदरणीय दिनेशजींना विनंती करतो की त्यांनी यानंतर पुढील प्रवेशाची माजी आमदार निर्मलाताई गावित यांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पक्षप्रवेश विविध पक्षांमध्ये पाहायला मिळतात आणि अशातच आता मुंबई ठाण्यामध्ये त्यासोबतच नाशिक जिल्ह्यासाठी हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो आहे। माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, खरं तर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यासाठी ठाकरे गटाला हा कसा धक्का असणार आहे? गणपतदादा वाघ माजी सभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांचाही या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय। काही तांत्रिक कारणामुळे राजूचा संपर्क तुटलेला आहे। आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, परंतु हा सध्या पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष सध्या निवडणुकीची तयारी देखील करतो आहे। अशातच महायुतीचं सरकार भरभक्कम बहुमतासह सध्या राज्यामध्ये सत्तेत आहे आणि अशातच आता प्रत्येक पक्षाकडून आपापली ताकद ही पणाला लावली जाणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने। आणि अशातच नाशिकमध्ये सध्या उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। माजी आमदार निर्मला गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। ग्रामपंचायत सदस्य साहेबराव धोंगडे माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी बेलगाव कुर्रे कार्यकर्त्यांसह त्यांनी हा प्रवेश केलेला आहे। कार्यकारी सोसायटी वांजोळे हे सगळे उबाटामधून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। गुलाबराव वाजे ग्रामपंचायत सदस्य मसुर्ली शिवसेना उबाटा, रमेश शिंदे माजी सरपंच उबाडे, विलास मालुंजकर माजी